नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. थोडंसं उशिरा आपल्यासमोर येतोय, त्याचं काही कारण पण आहे. सर्वप्रथम आपण इयत्ता 10वी परीक्षेच्या अनुषंगानं बोलूया. या शैक्षणिक वर्षामध्ये जवळजवळ 16,164 विद्यार्थी 10वी बोर्ड परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14,52,246 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहे. म्हणजे 92.09% हा निकाल लागलेला आहे. आणि हा निकाल 8 मे 2026 रोजी ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केलेला आहे. म्हणजे इथं साधारणपणे निकाल हा कमी लागलेला आपल्याला दिसतोय. आता या 10वीच्या निकालानंतर खऱ्या अर्थानं 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू होते किंवा व्हायला पाहिजे. परंतु गेल्या वर्षापासून ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाल्यामुळं थोडंसं त्या अगोदर काही प्रोसेस सुरू केली जाते. तसंच याही वर्षी 10 एप्रिल 2026 पासून ते निकाल लागेपर्यंत, अगोदर 30 एप्रिल म्हटलं होतं, परंतु त्यांनी निकाल लागेपर्यंत विद्यार्थी नोंदणी आणि अर्ज भाग 1 पूर्ण करून तो लॉक करणे ही प्रक्रिया सुरू ठेवली होती. आता यामध्ये जवळजवळ म्हणजे आज या तारखेपर्यंत आपण म्हणूया की 8,12,386 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली, रजिस्ट्रेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एकूण बोर्डामध्ये 14,52,246 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेत आणि रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 8,12,386. म्हणजे जवळजवळ 6.25 लाख किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी अजून नोंदणीपासून दूर आहेत, हे आपल्याला निश्चित सांगता येऊ शकतं. बरोबर आहे. आता या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर काल एक शेड्यूल डिक्लेअर केलेला आहे 11वी प्रवेश प्रक्रियेचा. आता या 11वी प्रवेश प्रक्रियेच्या शेड्यूल्डमध्ये 2 भाग त्यांनी केलेले आहेत. एक शून्य फेरी, की या शून्य फेरीमध्ये फक्त कोटा अंतर्गत राखीव जागावर प्रवेश जे घेऊ इच्छिणार आहेत यांच्यासाठीच असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता यामध्ये कोटांतर्गत राखीव जागा कोणत्या आहेत तर एक व्यवस्थापन कोटा, म्हणजे जे शिक्षण संस्था चालक असणार आहेत त्यांना आपण मॅनेजमेंट म्हणतो. त्या मॅनेजमेंटला 5% रिझर्वेशन म्हणजे 5% जागा ह्या राखीव ठेवलेल्या आहेत. मायनॉरिटी, अल्पसंख्याक, मग ते धार्मिक असतील किंवा भाषिक अल्पसंख्याक असतील, अशी जी काही उच्च माध्यमिक विद्यालये असणारी आहेत तिथं धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांसाठी 50% आरक्षण ठेवलेलं आहे आणि राहिलेलं 50% हे मेरिटनुसार भरलं जाणार आहे. आणि तिसरा जो भाग आहे कोटा अंतर्गत राखीव जागाचा तो म्हणजे इन हाऊस कोटा, तो 10% ठेवलेला आहे. इन हाऊस कोटाचा अर्थ नेमका समजून घ्या की जो विद्यार्थी ज्या 10वी पास जो विद्यार्थी 10वीची परीक्षा ज्या हायस्कूलमधून पास झालेला आहे त्याच संस्थेचं, त्याच प्रिमायसेसमध्ये किंवा त्याच जिल्ह्यामध्ये 11वी 12वीचे वर्ग चालवत असतील, संस्था एकच पाहिजे, तर त्या ठिकाणी तो प्रवेश किंवा त्या ठिकाणी त्या कॉलेजचा पसंतीक्रम देऊ शकतो. अशा विद्यार्थ्यांच्यासाठी 10% आरक्षण ठेवलेलं आहे. म्हणजे कोटांतर्गत राखीव जागा ह्या 3 वेगळ्या कॅटेगरी आहेत, यांच्यासाठी हे शून्य फेरी असणारी आहे आणि त्यांची नाव नोंदणी, अर्ज भाग 1 भरणं आणि त्यांना अर्ज भाग 2 पण भरायला सांगितलेला आहे. म्हणजे हा शून्य फेरीच्या बाबतीमध्ये झाला. आता या शून्य फेरीच्या बाबतीमध्ये ज्यावेळी विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात करेल त्यावेळेस त्याला कॉलेजेसची यादी दिसायला पाहिजे. मी ज्यावेळी MyFYGCadmissions.in वेबसाईट ओपन करून होमपेजवर गेल्यानंतर तिथं सर्च कॉलेजेस म्हणून आहे त्याला क्लिक केलं, लागणारी सगळी माहिती भरली आणि सर्च कॉलेजेसला क्लिक केलं तर नो रेकॉर्ड टू डिस्प्ले असं आज दिवसभरामध्ये दिसतंय. कालही दिसत होतं. याचा अर्थ काय समजायचा तर जे 11वीला प्रवेश विद्यार्थी घेणारे आहेत त्यांच्यासाठी ॲक्च्युली काही दिवस अगोदर हे कॉलेज
सर्च केल्यानंतर कॉलेजची यादी तिथं दिसायला पाहिजे. म्हणजे त्याला पसंतीक्रम 1 पासून ते 10 पर्यंत, किमान 1 आणि जास्तीत जास्त 10, म्हणजे 10 कॉलेजेसची नावं निवडायला त्याला वेळ मिळाला असता. तो आता वेळच नाही. म्हणजे इथं शिक्षण विभागाची एक त्रुटी, मेजर त्रुटी आपण म्हणूया, ती आपल्याला जाणवते. हा एक भाग आहे. दुसरं असं त्यांनी म्हटलेलं होतं की 10 एप्रिलपासून की विद्यार्थी रजिस्ट्रेशन, म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन, विद्यार्थी नोंदणी आणि अर्ज भाग 1 पूर्ण भरा, तो फी भरा, लॉक करा. पण दुर्दैवानं इथंही शिक्षण विभाग कमी पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जर विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याला लॉग इन ID मिळतो, पासवर्ड त्यांनी तयार केलेला असतो. तो लॉग इनला ज्यावेळी क्लिक करेल त्यावेळेस जे पेज ओपन होईल तिथं ID त्यांनी नंबर टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड, कॅप्चा, कीप मी साइन इन, आणि मग खाली लॉग इन म्हटलं की जे पेज ओपन होतं तिथं डाव्या बाजूला ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 आणि मग तो भरायचा आहे. तर त्यामध्ये जवळजवळ लॉक ॲप्लिकेशन फॉर्मपर्यंत 8 मुद्दे आहेत. त्यापैकी 5व्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे, क्वालिफिकेशन डिटेल्स, गेल्या वर्षी होता परंतु यावर्षी तो हाईड केला टॅब, तो तिथं दिसत नाही. वास्तविक पाहता निकाल लागल्यानंतर तो ओपन व्हायला पाहिजे होता, परंतु तिथं तो ओपन होत नाही. ओपन होत नाही म्हणण्यापेक्षा तो नाहीच तिथं. आज अखेरपर्यंत तो नाही आहे. आता तर साईट बंदच ठेवलेली आहे आज रात्री 12पर्यंत. परंतु अशा विद्यार्थ्यांनी लॉक केल्यानं पैसे भरले 100 रुपये आणि लॉक ॲप्लिकेशन फॉर्म म्हटल्यानंतर त्याला ज्यावेळी क्लिक केलं जाईल त्यावेळेस वरच्या बाजूला डाव्या साईडनं एक लाल रंगाची पट्टी येते आणि त्याच्यावर डिस्प्ले होतं की ॲप्लिकेशन फॉर्म इज इनकम्प्लीट. मग त्यामध्ये त्याचं रिझन मिसिंग असं आहे का, म्हणजे कोणता सेक्शन मिसिंग आहे, सेक्शन मिसिंग असं म्हटलं आहे. आणि त्याच्या पुढं त्यांनी दर्शवलं आहे की क्वालिफिकेशन डिटेल्स, म्हणजे तो ॲप्लिकेशन फॉर्म लॉकच होत नाही आहे. तरीसुद्धा 8,12,386 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असं ठामपणे शिक्षण विभाग सांगतं. त्यांचं परिपत्रक वाचलं तर 7,74,000 विद्यार्थी त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असं कालच्या तारखेचं ते आहे. पण आज अखेर सकाळचा तो आकडा आहे या पद्धतीचा. म्हणजे इथं क्वालिफिकेशन डिटेल टॅब निकाल लागल्यावर तरी ओपन व्हायला पाहिजे होता, तोही ओपन झालेला पाहायला मिळत नाही. म्हणजे पुन्हा एकदा इथं शिक्षण विभाग किंवा जे वेबसाईट चालवणारे आहेत त्यांच्यावर कुणाचं नियंत्रण आहे की नाही हाच प्रश्न आहे. एक पालक बोलेना, विद्यार्थ्यांना काय कळेना, पालकांनी काय कळेना, शिक्षकांना काय कळेना, काय केलं पाहिजे यावर कुणी चर्चा करेना, विचारलं तर कुणी सांगेना. फोन नंबर जे ठराविक आहेत, अगदी मी वैयक्तिक शिक्षण जे संचालक आहेत यांना संपर्क साधायचा प्रयत्न केला तरीही ते फोन या 2 दिवसामध्ये ऑफ आहेत. खरं म्हणजे एकीकडं विद्यार्थी पालकांना, शिक्षकांना काम लावलं शिक्षण विभागानं आणि स्वतः मात्र फोन उचलत नाहीत, हे बरोबर नाही आहे. एकदा ही प्रक्रिया सुरू केली असेल तर यासाठी ज्या ज्या अडचणी विद्यार्थी, पालकांना, शिक्षकांना येणार आहेत त्यांचा संपर्क करावा लागतो, त्यावेळेस तुमचे फोन हे चालूच असले पाहिजेत. सुट्टी आहे म्हणून जर बंद असेल आणि इकडं तुम्ही जर काम चालू ठेवलं असेल तर इथं कुठंतरी शिक्षण विभागाची चूक होते असं मला वाटतं आहे. कारण विद्यार्थ्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे, पालकांच्या समोर आहे, शिक्षकांच्या समोर आहे. करायचं काय? दिवसभर कॉलेजमध्ये थांबायचं सुट्ट्या दिवशी आणि शिक्षण विभाग मात्र निवांत. हे कुठंतरी चित्र बदललं पाहिजे आणि यासाठी विद्यार्थी पालकांनी जागृत राहणं, यावर आवाज उठवणं हे गरजेचं असणारं आहे. म्हणजे यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत ह्या त्रुटींचा सगळा विचार जर केला तर आणखीन एक त्रुटी मला जी आढळली की 0 फेरीमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्ही या तारखेला जनरल प्रोव्हिजनल लिस्ट, म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी असणारे आहे, सर्वसाधारण, तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आम्ही जाहीर करू. त्यानंतर पुढं ग्रीव्हन्स रिड्रेसल म्हणून आहे की त्यावर तुम्ही काही त्रुटी तुमच्या असतील त्या लिस्टमध्ये तर त्या तुम्ही ग्रीव्हन्स जो टॅब असणार आहे ऑब्जेक्शन ट्रॅकिंगचा, त्या माध्यमातून ते तुम्ही कळवायचं आहे. मग शिक्षण उपसंचालक त्या दुरुस्त्या करतील आणि पुन्हा फायनल मेरिट लिस्ट ही डिक्लेअर केली जाईल असं त्यात त्यांनी म्हटलेलं आहे. आता हे फक्त 0 फेरीसाठीच आहे का? त्याच रखान्यामध्ये, 0 फेरीच्या रखान्यामध्ये किंवा त्या टाइम टेबलमध्ये असेल तर याचा अर्थ त्यांच्यासाठीच आहे का? इथं प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. आणि पुढं ज्यावेळी फेरी, कॅप राऊंड 1च्या फेरीच्या अनुषंगानं ज्यावेळी शेड्यूल दिलेला आहे
त्यामध्ये मात्र कुठं सर्वसाधारण गुणवत्ता यादी, आर्ट्स कॉमर्स सायन्सची वेगळी किंवा जनरल मेरिट लिस्ट फायनल असलं कुठंच काय नाही. त्या विद्यार्थ्यांना संधी तुम्ही देणार आहात का नाही? कारण आणखीन 7-7.25 लाख विद्यार्थी बरं का, हे जवळजवळ 6 लाख 6.25 लाख विद्यार्थी जे असणार आहेत ते आणखीन रजिस्ट्रेशन करणारे आहेत. ते गुणवत्ता यादीमध्ये कधी येणार? म्हणजे जे शिक्षण विभाग किंवा खातं आपण म्हणूया, ज्या पद्धतीनं 11वी प्रवेश प्रक्रियेचं 3-13-9-18 करू पाहत आहे, यावर विचार होणं गरजेचं आहे. कुणालाही विचारायचं म्हटलं तर कुणीही निश्चित स्वरूपाचं उत्तर देत नसेल तर ह्या प्रणालीचे दोष दूर करणार कोण? पालकांचे, विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणार कोण? हा मोठा प्रश्न आहे. कारण इथं सगळा गुंताचा आहे, क्लॅरिटी कुठेही नाही. आज वेबसाईट बंद करून ठेवली आणि उद्यापासून ते सुरू करणार आहे. मग उद्या तरी 11 पासून 13 पर्यंत हे क्वालिफिकेशन डिटेल टॅब सुरू करणार आहेत की नाही याबद्दल कुठंच काय नाही. नोटिफिकेशन पहिलं डिस्प्ले होतंय ते झालं तेच. अरे असं नका करू. कुठंतरी कॉन्फिडन्स, एक आत्मविश्वास विद्यार्थी पालकांच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे की जी सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये फारशा त्रुटी नाही आहेत आणि सहज आम्हाला ते समजू शकते आणि या प्रोसेसमधून आम्ही सहज जाऊन प्रवेश घेऊ शकतो. त्या अनुषंगानं तशा पद्धतीची सिस्टीम राबवा. तशी सिस्टीम राबवण्यासाठी स्वतः ते शिक्षण विभाग जागृत असलं पाहिजे. परंतु इथं सगळा सावळा गोंधळ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतंय हे जे विश्लेषण आहे ते विश्लेषण त्यांनी जे शेड्यूल्ड या 10 एप्रिलपासून जाहीर केलेलं आहे आणि आत्ता जे काही शून्य फेरी आणि कॅप राऊंड 1चं केलं आहे त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी मला दिसल्या आणि ह्या तिथंपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. प्रत्येक पालकांनी, विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्या काही लिंक असतील, वेबसाईट असेल, ईमेल असेल तिथं पाठवा की तरच त्यांच्या लक्षामध्ये येणार आहे. त्यांना कुणीतरी निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे आणि त्यामुळं मला असं वाटलं की आपल्याशी बोलणं गरजेचं आहे. कुणीतरी यावर आवाज उठवणं देखील गरजेचं आहे. तर या चुका ह्या होऊ नयेत असं मला वाटतंय, म्हणून आपल्याशी संवाद साधण्याचा हा उशिरा मी प्रयत्न करत आहे. मला वाटतंय मला जे वाटलं या प्रक्रियेच्या अनुषंगानं ते सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता उद्याचा दिवस आपण बघूया नेमकं कशा पद्धतीनं प्रत्यक्ष ती वेबसाईट रन होते, काय त्यातल्या टॅब ज्या हिडन आहेत त्या पुन्हा चालू होतात की नाही ते बघून त्यानंतर मग पुन्हा आणखीन यावर भाष्य करावं लागेल. तुर्तास आपण इथं थांबूया. धन्यवाद.